मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव पर्वाचा अंत खूप करुण पद्धतीनं झाल्यानंतर मला एक प्रश्न नेहमीच पडतोय, ज्यावरती हिंदी व्हिडिओ मी आधीच केलेला आहे, पण त्याच्यापेक्षा एक वेगळा विषय मी मांडतोय. शरद पवारांना पितामह भीष्म म्हणणारे शरद पवारांना पितामह भीष्म समजतात हे खरं आहे, पण पुढे आणखी मला काही प्रश्न पडले आहेत. उद्धव ठाकरेंचा रोल याच्यामध्ये काय होता? उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं वागले? मला वाटतं उद्धव ठाकरे हे अश्वत्थाम्यासारखे लढले. म्हणजे उद्धव ठाकरे अश्वत्थामा यासाठी मी म्हणतोय की एकतर अश्वत्थाम्याने लढाईचे विधिनिषेध न पाळता लढाई केली होती. अत्यंत वाईट पद्धतीनं अश्वत्थाम्यानं युद्ध केलं होतं. पांडवांच्या मुलांना मारलं, गर्भातल्या मुलाला मारलं आणि त्याची शिक्षा म्हणून कृष्णानं अश्वत्थामाचा मणी काढून त्याला भळभळणारी जखम घेऊन जगण्याची शिक्षा दिली होती. कृष्ण म्हणाला होता अश्वत्थाम्याला की तू मरणाची याचना करशील, तुला देवानी वरदान दिलंय अमरत्वाचं, पण हे वरदानच मी तुझ्यासाठी शाप ठरवणार आहे. तुझ्या कपाळावरचा मणी काढून घेईल आणि हे भळभळणारी जखम आयुष्यभर राहील. तुझ्या दुर्गंधीमुळे लोक तुझ्याजवळ येणार नाहीत. तू एकटा फिरत राहशील, मरणाची याचना करत राहशील, पण मरण येणार नाही, कारण तुला अमरत्वाचं वरदान मिळालंय. उद्धव ठाकरेंची अवस्था अशी अश्वत्थाम्यासारखी झाली आहे का, असा प्रश्न माझ्या मनाला पडतो. उद्धव ठाकरेंचं बळ म्हणजे शिवसेना. जी शिवसेना एकसंघ असते असं नेहमी म्हटलं जातं, ती एकसंधताच संपवण्यात आली आणि उद्धव ठाकरे आता कायम भळभळणारी जखम घेऊन, ही बंडखोरीची जखम घेऊन पुढचं राजकारण करणार आहेत. त्यांना शिवसेना उभी करताना परत परत या जखमेची आठवण येत राहणार आहे. मुळात उद्धव ठाकरेंनी अश्वत्थाम्यासारखं जगण्यापेक्षा द्रोणाचार्यासारखं जगले असते तर अधिक बरं झालं असतं असं मला वाटतं. द्रोणाचार्य म्हणजे अश्वत्थाम्याचे पिता, पांडवांचे गुरु. या द्रोणाचार्यासारखं उद्धव जगणं आवश्यक होतं. जशा गर्भातल्या बालकावर वार करण्याचा पळपुटेपणा अश्वत्थाम्याने दाखवला होता, तसं एकत्रित युती झाल्यावर ती तोडून स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या जवळ जाण्याची चूक उद्धव ठाकरेंनी केली. ती तशीच चूक होती आणि त्या चुकीची शिक्षा, या बंडखोरीची जखम उद्धव ठाकरेंच्या माथी बसलेली आहे. मी द्रोणाचार्य व्हावं यासाठी म्हणत होतो की तुम्ही द्रोणाचार्यांचा इतिहास तपासून बघा, द्रोणाचार्यांचं चरित्र तपासून बघा. द्रोणाचार्यांचा राग ज्या राजावरती होता, त्या राजाला पराभूत करून मी त्याचं अर्ध राज्य घेईन अशी शपथ द्रोणाचार्यांनी घेतली होती. त्यांनी स्वतः लढाईवर न जाता आपल्या शिष्यांना तयार केलं, शिष्यांना उत्तम केलं आणि शिष्यांना गुरुदक्षिणा म्हणून त्या राजाचा पराभव करून त्याचं राज्य आपल्याला द्यावं अशी मागणी केली आणि द्रोणाचार्यांनी आपली शपथ पूर्ण केली. आपल्या मनातली इच्छा पूर्ण, अर्ध्या राज्याच्या मनातली इच्छा, इथेही अर्ध्या राज्याचाच प्रश्न आहे. तशी उद्धव ठाकरेंनीही शपथ घेतली होती म्हणे आपल्या वडिलांच्या समोर की महाराष्ट्रात सत्ता आणीन, शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन. उद्धव ठाकरे याआधी म्हणजे बोलले होते शिवसैनिकांच्या सोबत की मी अर्धी अर्धी सत्ता म्हणतोय, जी काही पदं असतील ती अर्धी अर्धी असतील, म्हणजे मुख्यमंत्री पद सुद्धा अर्धा काळ मिळेल, असं उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांच्या समोर बोलले होते. हीच अर्धी सत्ता ते भाजपच्या सोबत राहून मिळवू शकले असते तर उद्धव ठाकरेंची इज्जतही वाचली असती आणि शिवसेनाही वाचली असती. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं असं म्हणण्याची वेळ उद्धव ठाकरेंच्या वरती आली नसती. पण उद्धव ठाकरे द्रोणाचार्यासारखं वागले नाहीत. आपल्या शिष्यांना समृद्ध करून, सशक्त करून लढायला पाठवायचं आणि समोरच्यावर विजय मिळवायचा, ही द्रोणाचार्यांची नीती उद्धव ठाकरेंनी अवलंबली नाही. उद्धव ठाकरेंनी अश्वत्थाम्याची नीती अवलंबली. चोरून वार केले, त्या वारामध्ये गर्भस्थ बालकाचा मृत्यू झाला आणि अश्वत्थाम्याला जी शिक्षा मिळाली तीच उद्धव ठाकरेंच्या नशिबी आली. उद्धव ठाकरे दुसरी चूक करतायत, ते म्हणजे शरद पवारांना भीष्म समजण्याची.
शरद पवारांना भीष्म समजण्यामध्येच आपली बाजू स्पष्ट करणं आहे. कारण महाभारताच्या लढाईमध्ये पितामह भीष्म हे विजयाची अपेक्षा तर पांडवाची करत होते, पण लढत मात्र कौरवाच्या बाजूने होते. कौरवाच्या बाजूने पितामह भीष्म लढून देखील एकही वीर कौरवांचा वाचला नाही हे लक्षात घ्या. आणि लढाईचा शेवट कौरवांच्या अंतामध्ये झालेला आहे. त्यामुळं महाभारताच्या लढाईत पितामह भीष्म ज्या बाजूने होते त्या बाजूचा पूर्ण संहार झाला, सत्ता गेली आणि पांडवांचा विजय झाला. हा इतिहास देखील कदाचित उद्धव ठाकरे विसरले असावेत. शरद पवारांना भीष्म म्हणायचं की काय म्हणायचं हा उद्धव ठाकरेंचा व्यक्तिगत विषय आहे, पण त्यांना भीष्म म्हणून स्वतः कौरवाच्या बाजूला स्वतःला उभं करणारे उद्धव ठाकरे या लढाईत अपुरे पडले, पराभूत झाले आणि परिणामी दुसरा पक्ष आपोआपच पांडव पक्ष ठरला आणि तो विजयी झाला. इथे खरी उद्धव ठाकरेंची गडबड झाली आहे. स्वतःला द्रोणाचार्य न करता अश्वत्थामा करणं आणि शरद पवारांना पितामह भीष्म समजणं, त्यांच्यावरती विश्वास ठेवणं, त्यांनाच लढायला पुढे करणं, या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंसाठी खूप नुकसानदायक ठरले. उद्धव ठाकरेंची तिसरी आणि महत्वाची चूक कोणती असेल तर संजय राऊत सारख्या वाचाळ आणि बडबड्या माणसांवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याचा फटका एक एक सरदार दूर जाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना बसला आणि इथेच उद्धव ठाकरे लढाई हरले. आणि हेच कारण आहे उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या पराभवाचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.